एक अनुभव म्हणून सांगतो. आम्ही तिरुपती हे कुलदैवत माझं बालाजी आहे. तर मग बालाजीला जायचं ठरवलं. आम्ही घरातले सगळे घेऊन बालाजीला निघालो होतो. बालाजीला जाताना आम्ही मठावर गेलो. अगदी सुरुवात आम्ही 8 जण होतो. मठावरती गेलो. महाराजांचं दर्शन केलं. महाराजांना सांगितलं, की आम्ही चाललोय बालाजीला. आम्हाला तुम्ही दर्शन सगळी व्यवस्था पुढची तुम्ही करायची असं सांगून बाहेर पडलो. बाहेर पडताना असं झालं, की ट्रेन आमची मद्रास एक्सप्रेस जवळजवळ पाऊण तास म्हणजे ट्रेन स्टेशनला आली आणि आम्ही तरी मठावर आहे. त्यामुळे ट्रेन मिळणार नाही या अपेक्षेत होतो. पण तरी म्हणलं तरी मेहमानच होता. तर म्हणलं चल आम्हाला स्टेशनला सोड. नाही मिळालं त्या घरी घेऊन जाता येईल. काय फरक पडत नाही म्हणलं. इच्छा जर बाबांची नसेल तर आपल्याला काय करायचं तिरुपतीत जाऊन. इथंच तिरुपती आपल्याकडेच. असं म्हणून गेलो स्टेशनला आणि पाऊण तास ट्रेन लेट होती. आम्ही डब्यात बसेपर्यंत काही झालं नाही. ट्रेन सुटली. आम्ही अतिशय छानपैकी तिरुपतीला गेलो. तिरुपतीला दर्शनाच्या तिथं तर अगदी इतकं सोय झाली, की माझ्या भावाची व्याही तिरुपतीला ट्रस्टी त्याच्यामुळं आम्हाला तिरुपतीला दर्शनाला काही नाही. त्यांच्या बंगल्यात उतरलो. त्यांच्या सगळी सोय आमची झाली. पहाटेचं जाऊन आम्ही तिरुपतीचं दर्शन वगैरे केलं. दर्शन करून अगदी ट्रेन मिळाली. रिटर्नला पण व्यवस्थित आलो. येत असताना मात्र डब्यात प्रश्न असा झाला, की शंकर महाराजांसारखा दिसणारा माणूस असा आला आणि मला म्हणला, "का जाताना सांगता मला, की सगळं व्यवस्थित होऊ दे. आता सगळं व्यवस्थित झालं. आता घरी पोचायला लागला आहे. आता मला मला काही सिगारेट तरी दे की ओढायला." बापरे! अरे म्हणलं, "आता रात्री 2 वाजले होते. आता कुठे सिगारेट मिळायची?" म्हणलं. डब्यात तर सिगारेट फेरीवाले पण नाहीत. आणि माझ्याबरोबर एक एस-टीमधली ड्रायव्हर होती. त्यांना म्हटलं, "तुमच्याकडे काही सिगारेट आहे का?" म्हणलं, "आपली सिगारेट ह्यांना चालणार नाही तुमच्या बाबांना." मग त्यांना विचारलं, "तुम्हाला 4 मिनिट चालते का?" "मला 4 मिनिटच पाहिजे." म्हणलं. आणि मग ते 4 मिनिट सिगारेट त्याला म्हणलं, "दे ना." म्हणलं, "साहेब 2च राहिल्यात. 2 सिगारेट आहेत. मला अजून रात्र जायची. आता सकाळपर्यंत की लागतील आणि आता ह्याला देऊन मी काय करू?" म्हणलं. म्हणलं, "दे, तुला मी अख्खं पाकीट आणून देतो आपण. आता एक तरी सिगारेट दे त्याला." मग त्याने एक सिगारेट बळं दिली. ती सिगारेट ओढली आणि जागेवर गप्प झाली. तेव्हाच कळलं की हे शंकर महाराज आले. त्यांनी सिगारेट घेतलं. आपलं सगळं पूर्ण झालं म्हणून ती सिगारेट घेतली आणि त्यांनी आपल्याला पूर्ण प्रवास इतका सुखमय झाला आणि आनंददायक झाला. तेव्हा कळलं की बाबांना कुठेही प्रवासाला जाताना फक्त बाबांना म्हणायचं की तुम्ही चला बरोबर आणि बाबा अनुभव देतात. इतके अनुभव देतात. मला गिरनारला मी 85 वेळा जाऊन आलो. मला इतके अनुभव आलेत. प्रत्येक नुसतं एकच नाही देत. एका ट्रिपमध्ये 10-10 अनुभव येतील असे अनुभव मी गिरनारमध्ये घेतले.